पाठांतर केल्यानंतर माझ्या मेंदूचा एकच ॲटिट्यूड राहतो, थँक्स फॉर टीचिंग, आता मी सॉफ्टवेअर रिसेट करतो. पाठांतर केलेले लक्षात राहत नसेल तर हा व्हिडिओ तुमचं सॉफ्टवेअर अपडेट करेल. आज मी देतो 3 हॅक्स जे तुमच्या मेमरीला बूस्ट करेल. नंबर 1, ब्रेन बुकमार्क ट्रिक. एकदा पॅरेग्राफ वाचताय तर असे काही सेंटेन्स किंवा वर्ड्स हायलाइट करा जे तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतं. मग एक्झाम मध्ये हेच बुकमार्क्स तुम्हाला आठवेल. नो एक्स्ट्रा टेन्शन, ओनली स्मार्ट रीडिंग. नंबर 2, रिव्हर्स स्टडिंग ट्रिक. सर्व विद्यार्थी पुढून पाठ करतात पण स्मार्ट विद्यार्थी मागून सुरुवात करतो. हेडिंग वाच, कन्क्लुजन वाच, मग मधला पार्ट वाच. तुझ्या ब्रेनला पिक्चर आधी दिसेल आणि डिटेल्स नंतर. याने मेमरी सॉलिड अँकर बनते. नंबर 3, टॉक टू युअर सेल्फ. घरी कोणी नसताना चॅप्टर स्वतःलाच एक्सप्लेन कर. घरी कोणी असलं तरी पण कर, घर तुझंच आहे. काय म्हणाल घरचे? अगं बाई. शब्द मोठ्याने बोल, कोणी बघेल नो टेन्शन, पण ब्रेन मरेल हा तर टीचर बनलाय. फक्त फ्युचरमध्ये माझी जॉब नका खाऊ. बोलताना आवाज, जेस्चर आणि एक्सप्रेशन मेमरी 3x स्ट्रॉंग आहे. पाठांतर करण्यापेक्षा ते लक्षात राहणं महत्वाचं आहे. मग तू खरा टॉपर बनशील.